बाळांनो, आज तुमच्यासाठी मस्त गोष्ट आणली आहे। गोष्ट टोम्या, ससा आणि हसणारी फुलांची बाग। एकदा एका जंगलात टोम्या नावाचा एक छोटा चुणचुणीत ससा राहत होता। टोम्याला खूप हसू यायचं, पण तो एकटाच हसायचा। असे कारण जंगलातील बाकीची जनावरं कामात, त्रासात आणि सतत गडबडीत गुंतलेली होती। एक दिवस तो फिरायला गेला आणि एका कोपऱ्यात त्याला एक छोटीशी रंगीबेरंगी फुलांची बाग दिसली। पण ही बाग अगदी वेगळी होती, कारण ही फुलं फुलताच हसत होती। टोम्याने विचारलं, तुम्ही सगळे फुलं हसतात कशी? एका गुलाबी फुलाने उत्तर दिले, कारण आमच्यावर कोणीही ओरडत नाही। प्रत्येकजण एकमेकांना हसून पाहतो आणि इथे रोज एखादी चांगली गोष्ट केली जाते। टोम्या खूप खुश झाला। तो रोज त्या बागेत जाऊ लागला। तो फुलांना विनोद सांगायचा, गाणी म्हणायचा आणि दररोज एक चांगली गोष्ट करायचा। एक दिवस त्याने एक छोट्या कासवाला रडताना पाहिलं। टोम्याने त्याला फुलांच्या बागेत नेलं। कासव तिथं गेल्यावर इतका हसला की त्याच्या डोळ्यातले अश्रू निघून गेले। हळूहळू सगळं जंगल त्या बागेकडे येऊ लागलं। हसणं वाढलं। टोम्या ससा आता एकटा हसत नसे, कारण त्याने सगळ्या जंगलाला हसण्याचं जादू पेरलं होतं। शिकवण: हसणं आणि चांगली वागणूक हीच खरी जादू आहे, जी सगळ्यांना आनंदी करू शकते। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर